नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींना संक्रांतीला 3000 रुपये मिळणार, सोबत नवीन वर्षानिमित्त गिफ्टसुद्धा मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की काँग्रेसने जरी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली असली तरीही मकर संक्रांतीला 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार, सोबत नवीन योजनेचे गिफ्टसुद्धा लाडक्या बहिणींना देण्यात येणार। त्या संदर्भात त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य पत्रकार परिषदेत केले आहे। काँग्रेस आणि आमचे विरोधक पहिल्या दिवशीपासून आमच्या लाडक्या बहिणीचा विरोध करतायत। मागच्या काळात जेव्हा योजना आम्ही सुरू केली त्यावेळेस हायकोर्टात गेले, ही योजना बंद करा म्हणून। हायकोर्टात त्यांना दाद मिळाली नाही। आता पैसे टाकू नका म्हणतात। ऑन गोईंग स्कीम आहे। सगळ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे कुठलीच ऑन गोईंग स्कीम थांबवता येत नाही। त्यामुळे त्यांनी किती पत्र लिहिले तर त्यातनं लाडक्या बहिणीबद्दल त्यांचं विषच बाहेर येईल, पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाहीत। ते घेतलेले आहेत की ज्या योजनाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की आत्ताच शिंदे साहेबांनी सांगितलं, आपल्या बेस्टच्या बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये 50% कन्सेशनमध्ये प्रवास करता येईल, अशा प्रकारचा निर्णय आपण घेतो आहोत। आणि त्यासोबत या मुंबईतल्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, या लाडक्या बहिणींना महानगरपालिकेच्या मागच्या काळामध्ये आपण काही प्रशिक्षण दिलं आहे, काही त्यांना घरकामाकरता शिलाई मशीन्स असतील, वेगवेगळ्या इक्विपमेंट दिले आहेत। आता त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, मागच्या काळात एक आम्ही प्रयोग करून पाहिला आणि मुंबई बँकेच्या वतीनं आमच्या दरेकरांनी आपल्या या लाडक्या बहिणींना सरकारच्या योजनेतनं 1 लाखापर्यंतचं लोन हे बिनव्याजी दिलं आणि त्यातनं काही महिलांनी चांगले उद्योग सुरू केले। आता आम्ही असं ठरवलेलं आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या सगळ्या लाडक्या बहिणींना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे त्यांना आपला रोजगार उभा करता येईल आणि स्वयंरोजगारातून समृद्धीकडे किंवा लाडक्या बहिणीकडनं लखपती दिदीकडे अशा प्रकारचा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास आपण या ठिकाणी करणार आहोत।